उनसे जज्बों की हिद्दत छीन लेती है, शिकम की आग बढ़ती है तो इज्जत छीन लेती है। फिर गरीबी का शेर याद आ रहा था कि क्या हुआ उसने बेच दी इज्जत अपने बच्चों को पालने के लिए। लोग यजदा यानी भगवान, कसम खाते ना लोग मालिक की कसम, कि क्या हुआ उसने बेच दी इज्जत अपने बच्चों को पालने के लिए। लोग यजदा को बेच देते हैं अपना मतलब निकालने के लिए। एक लड़की ने खुदकुशी कर ली गिर के पर्वत की ऊंची चोटी से, जो कि असमत लुटा के हासिल हो मौत बेहतर है ऐसी रोटी से। अच्छे शेर सुना रहे थे, रोटी का ताल्लुक से उन्होंने शेर सुनाया, मुबारकबाद पेश करता हूं। आइए, मैं चाहता हूं कि ये दरबार मुगलिया दरबार से कम नहीं है। यहाँ पर तमाम के तमाम लोग शहजादे गजल के बैठे तशरीफ रखते हैं, तो क्यों ना हम किशोर मुगल के हुजूर तशरीफ ले आते हैं और उनसे उनका कलाम सुनते हैं। जोरदार तालियों से इस्तकबाल करें जनाब किशोर मुगल। शाला पुरलो आपण, फक्त शुभेच्छांपुरतेच आता उरलो आपण। सर्व तारखा गळून गेल्या, जळून गेल्या, काही वर्षा महिन्यांमध्येच सरलो आपण। तर या अशा हातातून निसटणाऱ्या काळात, ज्या ठिकाणी असे रिश्ते टिकवणं खूप कठीण झालं, अशा काळात डॉक्टर साहेबांनी इतकं प्रेम दिलं भरभरून, इथं संधी दिली, बोलावलं। त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि मी सर चंद्रपूर म्हणजे खूप दुरून आलो आणि मी आज माझा सत्कारी झाला, त्याच्यामुळे दोन्हीकडे माझं नाव आहे, दोन्ही साईडला माझं नाव आहे असं समजून मी एक हिंदी आणि शायद रोज कब्र से उठकर आता है वो, शायद रोज कब्र से उठकर आता है वो, इसीलिए मिट्टी के शेर सुनाता है वो। शायद रोज कब्र से उठकर आता है वो, इसीलिए मिट्टी के शेर सुनाता है वो। उसकी आंखें लबालब भरी है फिर भी, उसकी आंखें लबालब भरी है फिर भी, जाने कैसे दुनिया को हंसाता है वो। और चलो चलकर एक बार उसको देखते हैं, हाथ मिलाता है या गले लगाता है। तर एक हिंदी कविता संग्रहातली, नंतर मग काही मराठी वराडी, जे सध्या होत आहे वातावरणात त्याच्यावर भाष्य करणार। कहां से आए किधर को गुजरे जरा बताओ अच्छे दिन, कहां से आए किधर को गुजरे जरा बताओ अच्छे दिन, किसने किसने कहां पर देखे पता लगाओ अच्छे दिन। आंगन में एक गड्ढा खोदो और सपनों को दफना दो, आंगन में एक गड्ढा खोदो और सपनों को दफना दो, खुशी खुशी मातम मनाओ, शोर मचाओ अच्छे दिन। सूरज को जरा बारीक पीसो, सूरज को जरा बारीक पीसो, चांद को काटो टुकड़ों में, सूरज को जरा बारीक पीसो, चांद को काटो टुकड़ों में, धीमी धीमी आंच पे 2 साल और पकाओ अच्छे दिन। सूरज को जरा बारीक पीसो, चांद को काटो टुकड़ों में, धीमी धीमी आंच पे 2 साल। मंत्री जी मगे 60-70 खुशबू वाले फूल मर गए मंत्री जी, गुलदानों में बिन खुशबू के और सजाओ अच्छे दिन। अंधों को ऐनके बेचो, अंधों को ऐनके बेचो, बहरों को सुनाओ गीत मधुर, जिनकी रात खत्म ही ना हो उन्हें दिखाओ अच्छे दिन। अब की बार अगर हाथ जोड़कर मित्रों पास जो आए तो, अब की बार अगर हाथ जोड़कर मित्रों पास जो आए तो,
मार मार डंडे सालों को दूर भगाओ अच्छे दिन। नामालूम परेशान नहीं, नामालूम तखल्लुस वापरतो मी, नामालूम परेशान नहीं फिर भी खून तो खौलता है, नामालूम परेशान नहीं है फिर भी खून तो खौलता है, तुम्हें कहीं घर मिल जाए तो उससे भी मिलाओ अच्छे दिन। तर ह्या संग्रहातली ही कविता सरांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं। आता काही मराठी आणि वराडी गझलचा एक मधला एक शेर की त्याच्या मनासारखं त्याला करू नको देऊ, त्याच्या मनासारखं त्याला करू नको देऊ, तो म्हणेन मी मरतो त्याला मरू नको देऊ। त्याच्या मनासारखं त्याला करू नको देऊ, तो म्हणेन मी मरतो त्याला मरू नको देऊ, दे त्याला तू नवा आखीन घा। लेकराले अभयाचंच सपन दाखवले का, लेकराले अभयाचंच सपन दाखवले का, पण हात त्याची मातीनं भरू नको देऊ। तर हे वराडी गझल तुले बंदुका आणि सुरा पाहिजे, मले मात्र कुस्ती नुरा पाहिजे, तुले बंदुका आणि सुरा पाहिजे, मले मात्र कुस्ती नुरा पाहिजे, असे ना भलेही पडीक्षेत हे, असे ना भलेही पडीक्षेत हे, तरी भांडणाले धुरा पाहिजे, असे ना भलेही पडीक्षेत हे, तरी भांडणाले धुरा पाहिजे। आणि तिचा हट्ट मी सांग पुरवू कसा, तिचा हट्ट मी सांग पुरवू कसा, तिला चांदण्याचा चुरा पाहिजे। नवी मागणी आज आली पुढे, म्हणे कावळ्याले तुरा पाहिजे। तर हे आता इतक्यात कसं सर की मी थोडस गझल पासून थोडं दूर होतो आणि पहिल्यांदाच तर मी आता एक कविता सादर करतो, बिलकुल, कारण मी मुळात कवी आहे आणि कविता सादर करतो। कसं आहे की कविता येतात कुठून, अशी एखादी पंच लाईन असते, एखादा क्षण असतो की त्या क्षणी आपल्याला ते क्लिक होते की इसके आगे आपण कुछ कर सकते। आपण ट्रकवर बऱ्याचदा पाहतो की चलती है गाडी उडती है धूल, पंचफुला माझ्या काळजाचं फूल, तसे स्लोगन आपण पाहतो। आणि आपण विदर्भातले लोक कसे एकदम सौम्य आणि मवाळ, पण तुम्ही जसजसे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात जाल, मराठवाड्यात जाल ना, तिकडे डेंजर रिली असते, अरे बघतोस का रागाने, बघ ओव्हरटेक केला वाघाने। आता मी एकदा पाहिलं, एक त्या भागात गेलो होतो तर मला 2-3 गाड्यांवर दिसलं, अरे बघतोस का रागाने ओव्हरटेक केलं वाघाने, आणि मग मी ती लाईन घेतली, अरे बघतोस का वाघाने, बघतोस का रागाने, बघ कविता लिहिली वाघाने। सध्या एका भागाचं एक छत्री राज्य सुरू आहे, कविता बालकविता आहे सुरुवातीला, ती हळूहळू प्रौढ होत जाते पुढे। अरे बघतोस काय रागाने, बघ कविता लिहिली वाघाने, कवितेमध्ये जंगल लिहिलं, सगळं कुशल मंगल लिहिलं, कवितेमध्ये जंगल लिहिलं, सगळं कुशल मंगल लिहिलं, जुन्या जाणत्या राजांसाठी केवळ टिंगल टिंगल लिहिलं, हत्ती लिहिला मुंगी लिहिली, हत्ती लिहिला मुंगी लिहिली, भय भूक अन गुंगी लिहिली, डमरूसाठी ढोल लिहिला, डमरूसाठी ढोल लिहिला, शहनाईला पुंगी लिहिली, कंच हिरवा डोंगर लिहिला, टंच भरला तलाव लिहिला, कंच हिरवा डोंगर लिहिला, टंच भरला तलाव लिहिला, मनाप्रमाणे गर्दी आणि जमेल तैसा जमाव लिहिला, पानांमधली सळसळ लिहिली, जंगलाविषयी हळहळ लिहिली, खोटी, पानांमधली सळसळ लिहिली, जंगलाविषयी हळहळ लिहिली, कुण्या काळची जखम पुरातन त्या जखमेची भळभळ लिहिली। मग वाघोबाच्या मनात आले, डरकाळीचे फरमान झाले, वाघोबाच्या मनात आले, डरकाळीचे फरमान झाले, कवी संमेलन घ्यायचे ऐकून लांगे कोले प्रचंड भ्याले, मंच सजला सगळे आले, वाघोबाच अध्यक्ष झाले।
तुम्ही नाही. मंच सजला, सगळे आले, वाघोबाच अध्यक्ष झाले. वाघोबांनी कविता म्हटली, स्वतःच रस ग्रहण केले. मग चित्त्यांनी दिली दाद, मग काही टाळ्या वाजवल्या आनंदाने. अरे बघतोस काय रागाने, बघ कविता लिहिली वाघाने. आणि या वाघाने दुसरी कविता लिहिली 2019 मध्ये. 2019 मध्ये वाघाने एक कविता लिहिली आणि कवितेमध्ये वाघ म्हटला की आपण जंगल विकून टाकू. कवितेमध्ये वाघ म्हटला आपण जंगल विकून टाकू, इकडून काही चोर आणू, तिकडून काही आणू टाकू. वाघाने सगळंच विकलं, सगळं विकलं, पण काही विकतही घेतलं. त्यात बरंच काही विकत घेतलं. त्यात वाघाने काही लोकांच्या लेखण्या विकत घेतल्या, काही लोकांच्या कविता विकत घेतल्या. लोक बोलू शकत नाही. कवितेमध्ये वाघ म्हटला आपण जंगल विकून टाकू, इकडून काही चोर आणू, तिकडून काही आणू डाकू. फुले विकू, पाने विकू, पाखरांचे दाणे विकू. फुले विकू, पाने विकू, पाखरांचे दाणे विकू. या जंगलातील हवेचे सुद्धा येणे आणि जाणे विकू. फुले विकू, पाने विकू, पाखरांचे दाणे विकू. या जंगलातील हवेचे सुद्धा येणे आणि जाणे विकू. डोंगर विकू, तलावातील पाणी विकू, जंगलाची राणी विकू. डोंगर विकू, दर्या विकू, खोट्यांसोबत खऱ्या विकू. डोंगर विकू, दर्या विकू, खोट्यांसोबत खऱ्या विकू. जे आरडा ओरडा करतील त्यांचे आपण गळे कापू. जे आरडा ओरडा करतील त्यांचे आपण गळे कापू. जे समर्थनार्थ येतील त्यांच्या आपण कविता छापू. हरिणाने पिटल्या टाळ्या, सशानी दाद दिली जीवाच्या धाकाने. अरे बघतोस काय रागाने, बघ कविता लिहिली वाघाने. बघतोस काय रागाने, बघ कविता लिहिली वाघाने. आणि आता हा वाघ पुन्हा मार्च एप्रिल मध्ये कविता संग्रह काढण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावना, मुखपृष्ठ, ब्लर, स्क्रिप्ट सगळं तयार आहे. तुम्हाला फक्त जाऊन बटन दाबायचं. धन्यवाद.